दोन गोष्टी आहे की पक्ष संघटनेला प्रत्येक ठिकाणी त्यांचं संघटनात्मक काम असलं पाहिजे, तिथल्या कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह असला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून 288 जागेवर आम्ही उमेदवाराची मागणी केलेली आहे. जागा वाटपामध्ये ज्या ज्या जागा सुटतील मेरिटच्या आधारावर त्याप्रमाणे आमचं ते अलायन्स होणार आहे. त्यामुळे तयारी करणं हे काही चुकीचं आहे असं नाही. आमच्या सगळ्या अलायन्सनी त्या पद्धतीच्या तयाऱ्या सुरू केलेल्या आहेत. त्यामुळे आम्ही सगळेजण एका विचारानेच आम्ही हे करतो आहे आणि आमची निवडणूक ही सगळी होईल महाविकास आघाडीच्याच नावाने होणार. त्यामुळे या सगळ्या याचा अर्थाचा अनर्थ आपण कोणी करू नका एवढंच आमचं म्हणणं आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. नानाभाऊ, खरं तर MCA मध्ये आपण एंट्री घेतलेली आहे. यापूर्वीचा जो इतिहास आहे, सगळे आजी माजी मुख्यमंत्री MCAतून आले. तर आपली MCAची एंट्री बद्दल काय सांगाल? मुख्यमंत्री पदासाठी पण एक काँग्रेस प्रबळ दावेदार. लॉंग टर्म काय प्लॅनिंग असं आहे की मी स्वतःच खेळाडू वृत्तीचा माणूस आहे. खेळ माझा आवडता विषय आहे. कॉलेजच्या जीवनापासूनच मला क्रिकेट असेल, फुटबॉल असेल, व्हॉलीबॉल असेल, ॲथलेटिक्स असेल, या सगळ्या खेळातला माझा इंटरेस्ट होता. मी स्वतः त्याच्यात सहभागी होतो आणि स्वाभाविक आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये MCA हे त्याचं एक आगळं वेगळं महत्त्व आहे आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये अनेक तळागाळातली मुलं आहेत खेळाडू, त्यांना खरं तर संधी मिळत नाही. आजही ग्रामीण भागामध्ये अनेक आहे. मी ग्रामीण भागातला आहे. त्याच्यामुळे ग्रामीण आणि शहरी हा काही मला भेद करायचा नाही. पण भारताच्या चबूमध्ये उद्याच्या काळात महाराष्ट्रातले चांगले खेळाडू राहावेत आणि त्या दृष्टिकोनातलं माझा एक सुरुवात आहे. कारण की आम्हाला संधी मिळाली नाही, पण आमच्या येणाऱ्या पिढीला संधी मिळावी हे स्वप्न आमचं आहे आणि म्हणून मी या मैदानात क्रिकेटच्या आलेलो आहो. निवडणूक लढायची की नाही लढायची ती या येणाऱ्या आठवड्यामध्ये त्याचा निर्णय आम्ही करू. आपण कर्णधार म्हणून वर्ल्ड कप उंचावण्याला आवडेल का या सगळ्या ह्याच्यात? बिलकुल बिलकुल, का नाही. आपलं वर्ल्ड कप हा आमच्या देशाची शान असते, खेळाडूंचा आणि देशाचाही मान असतो. त्यामुळे वर्ल्ड कप हा आमच्या देशाला कायम मिळत राहावा हे स्वप्न तर आम्ही पण बघितलं पाहिजे आणि त्यासाठी कृती पण केली पाहिजे. हो, रवींद्र वायकर यांना क्लीन चिट दिलेली आहे आणि त्या क्लीन चिटमध्ये असं म्हटलेलं आहे की मुंबई महानगरपालिकेकडून गैरसमजातून ही तक्रार दाखल झाली. इतकं मोठं प्रकरण आणि गैरसमजातून ही तक्रार असं आता म्हणतो. असं आहे, वायकरांनी ज्यावेळेस ते लोकसभेचे उमेदवार झाले त्यावेळेसच त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मोदी सरकारच्या बद्दल त्या ED आणि CBIच्या माध्यमातून, त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ते राजकारण कसं करतात, त्यांच्याकडे गेलं की वॉशिंग मशीनमध्ये धुतलं जाते, हे आपण अनेक चित्र पाहिलेले आहे. त्याच्यामुळे मला आता ही चर्चा फार काही महत्त्वाची आहे असं मला वाटत नाही. कारण एखादी घटना झाली तर आपण मान्य करू. भ्रष्ट लोकांचा सरदार आज देशामध्ये कोण असेल तर नरेंद्र मोदी आहे, हे आता देशातल्या लोकांना कळलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की वायकरांचा प्रश्न हा फार खाता घेऊन चालावा असं मला वाटत नाही. तुम्ही आज दीक्षाभूमीला भेट देणार आहे. दीक्षाभूमी प्रकरणाला घेऊन काँग्रेसची काय भूमिका आहे? आम्ही त्या दिवशी पण भूमिका मांडली की आखरी लोकभावना दीक्षाभूमीला मोठ्या प्रमाणात जोडलेल्या, करोडो लोकांच्या जोडलेल्या आहेत. समजा तिथं सरकार एखादा स्ट्रक्चर असं करत असेल आणि त्या आस्थेलाच धक्का लागत असेल तर त्याला विरोध होणारच आहे. आणि म्हणून जनभावना आणि आस्था या दोन्ही गोष्टीचं ताळमेळ ठेवून तिथलं डेव्हलपमेंट व्हावं ही भूमिका आमची आहे. आणि आम्ही त्या दिवशी पण, ज्या दिवशी घटना झाली त्या दिवशी मी विधानसभेतही ही भूमिका आम्ही मांडली. सरकार जनभावनेला आणि आस्थेला किंमतच देत नाही. हे भाजपचं खरं त्यांच्या डोक्यात हे आहे. ते स्वतःचं मन की बात करणारं सरकार भाजप आहे.
त्यामुळे मन की बात करतात आणि जनतेच्या श्रद्धा आणि जनभावनेला, आस्थेला त्यांच्या जो कुठलीही किंमत नाही, हे आपण गेले 10 वर्ष पाहतो आहे. त्याचाच परिणाम परवा ज्या घटना दीक्षाभूमीवर झाल्यात तर त्याचाच परिणाम आहे. काल मुख्यमंत्री म्हटले की जयसूर्यानं जशी कॅच घेतली आणि साऊथ आफ्रिकेच्या संघाला बाहेर पाडलं, तसंच 1-2 वर्षापूर्वी मी 54 खेळाडू बाहेर घेऊन गेलो आणि विकेट घेतली. ठीक आहे, आनंद व्यक्त करा. आता 70 दिवसानंतर आता खरा मॅच सुरू होणार आहे. तो लफ्फाछफ्फीचा होता, आता तर जनतेच्या दरबारातला आहे. तो खोक्याचा होता, हा जनतेच्या आशीर्वादाचा आहे. आणि त्यामुळे त्याचं खरं उत्तर जनता देणार आहे. त्यामुळे मला ज्या मुख्यमंत्र्याला राज्याच्या जनतेची काळजीच नाही, मुठभर उद्योगपत्यांचंच भलं पाहणारा हा मुख्यमंत्री आहे. अदानी हे त्यांचे खरे केंद्रबिंदू आहे. आणि त्याच्यामुळे जे सरकारच अदानीसाठी काम करते आणि जे मुख्यमंत्रीच काम करते, त्यांनी हे कॅच वगैरे, आता कॅच जनताच त्यांची घेणार आहे. त्याच्यामुळे मला त्यांच्यावर काय प्रतिक्रिया देणं या सरकारच्या बद्दल मला वाटत नाही. नरभाऊ, केईएम रुग्णालयाचे महत्त्वाचे केस पेपर्स, रुग्णांचे केस पेपर्स ते रद्दीत सापडलेले आहेत. म्हणजे धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे मुंबईमध्ये. जे रुग्णांचे प्रायव्हेट केस पेपर्स असतात, जे सिक्रेट डॉक्युमेंट्स असतात, ते रद्दीत मिळाले. काय आपण पाहिलं की महाराष्ट्रामधल्या आरोग्य व्यवस्थेचे सगळे 3-13 वाजलेले आहेत. परवा आमच्या लाखांदूरमध्ये पुयारगावच्या एका शाळेमध्ये जिल्हा परिषदच्या एका पहिल्या वर्गाच्या 7 वर्षाच्या मुलीला विद्युत तारेचं करंट लागून ती मृत्युमुखी पडली. आणि मी विधानसभेत मी तो प्रश्न उपस्थित केला आणि सरकारला आम्ही सांगितलं की राज्याचं बजेट चाललेलं आहे आणि या बजेटमध्ये शिक्षण आणि आरोग्य हे 2 विभागच आता दुर्लक्ष झालेले आहे. शाळा सगळ्या संपलेल्या आहेत. शासकीय शाळांची अनास्था महाराष्ट्रात आपण पाहतोच आहे. तसंच आरोग्याच्या व्यवस्थेमध्ये सुद्धा भयानक आहे की लोक सरळ जातात आणि आडवे येऊन बाहेर निघतात, अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. डॉक्टर्स नाही, टेक्निशियन नाही, मशिनरी घेणं, कन्स्ट्रक्शन करणं, त्याच्यामधला मलिंदा खाणं हे सरकारचं काम आहे. स्ट्रक्चर उभं आहे, मशिनरीज आहेत, पण त्याला चालवणारी लोक नाही, डॉक्टर्स नाहीत, नर्सेस नाहीत, अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. आणि सरकार सांगते की आम्ही 1 लाख पदं भरली. त्यांना आम्ही सरकारला विचारतो की किती लाख पदं खाली आहेत, ते बोलायला सरकार तयार आणि आम्ही सगळे भरू. ते आता मला एक सांगा की आता राहिलं किती वेळ? 2 महिन्यानंतर आचारसंहिता लागेल. मग आचारसंहिता लागली की झालं. 2014 ते 19चा काळ आपण फडणवीस सरकारचा पाहिला तर त्यावेळेस आपण पाहिलं की कोणतं जम्मू भरती का कोणती मेगा भरती करायला निघाले होते. नुसते ॲडव्हर्टाईज द्यायचे, पोरांना ऑनलाईन पैसे भरायला लावायचे आणि मग काही ना काही कारणं सांगून पेपर लीक करायचा. मला आता सरकारला आम्ही परवा पण सांगितलं की तुम्ही जसं आता 10 वर्षाची सजा आणि 1 कोटी रुपयाचं दंड असं पेपर लीकच्या ह्याच्यामध्ये आहे. महाराष्ट्राच्या सरकारने आतापर्यंत पेपर लीक केलेत, यांच्यावरही त्या पद्धतीचा दंड व्हायला पाहिजे ना. आम्ही सरकारला सांगितलं की राज्य सरकारने सुद्धा कायदा करा ना. तुम्ही ज्या परीक्षा घेतात, तुमची ज्या बगलबच्च्या जे पोर्टल आहेत, त्या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्राच्या पोरांना आर्थिकही लूट करता आणि त्यांचा मानसिकही छळ करतात आहात, अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे पदं जी मोठ्या प्रमाणात खाली आहे आणि म्हणून ह्या दवाखाना आणि तुमचे शाळा या सगळ्या झाल्यात. आणि म्हणून तुम्ही म्हणालात की जे महत्त्वाची कागदं, कॉन्फिडेन्शियल कागदं ही कचऱ्याच्या ह्याच्यात पाहायला मिळाली. त्याची कारणच ती आहे, कुठं व्यवस्थाच संपलेली आहे आणि त्याचे परिणाम आज महाराष्ट्रामध्ये आपण बघतो. केंद्रातील एनडीए सरकार ऑगस्टमध्ये कोसळणार असल्याचं लालू प्रसाद यांनी म्हटलं. काही होऊ शकतं. त्याचं कारण असं आहे की परवा आपण राहुलजींच्या राष्ट्रपती अभिभाषणावर त्यांचं जे भाषण होतं त्याच्यामध्ये सरकार कसं बॅकफूटवर आलं आणि सरकार कसं खोटं बोलत होतं, देशातली जनता बघत होती. त्यांचे 2 अलायन्स मित्र जे आहेत ते त्यांच्याबरोबर किती टिकतील हे आता काही सांगता येत नाही.
त्यामुळे लालूजींनी जे काही भूमिका मांडली ते सत्य होऊ शकतं. पुण्यातील महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था कुठं राहिलेला आहे? पोलीसच सुरक्षित नाही महाराष्ट्रात. त्यामुळे फडणवीसांना आम्ही ते वारंवार सांगतो की तुम्ही गृहमंत्री आहात राज्याचे, नुसत्या घोषणाच करण्याने नाही, कृतीमध्ये काय. जेलमध्ये असलेले जे लोक आहेत त्यांच्यासाठी पोलीस लोक VIP ट्रीटमेंट देतात. जे जेलमधून त्यांना हॉस्पिटलमध्ये यायचं तर त्याला पंचतारीख व्यवस्था केली जाते. ससून हॉस्पिटल त्याचं एक मोठं केंद्रबिंदू झालेलं आहे. त्यामुळे प्रशासन, सरकार आणि त्याच्यातलं प्रशासनातला पोलीस हा आता कुठं या कळायलाच कारण नाही. म्हणजे आपण आत्ता नागपूरची घटना आपण पाहिली, जी रामझुलावर जे 2 पोरांना मारलं गेलं, जे त्यांना कशी मदत केली प्रशासनाने ते आपण पाहिलं. त्याला पूर्ण राजकीय रस्ते होता. ते कसं केस कमजोर करायची, पोलिसावर कसा दबाव होता ते आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यामुळे पोलिसांचीच किंमत या सरकारने कमी केलेली आहे आणि त्याचा परिणाम आहे की मुंबईमध्ये वाहतूक लेडीज पोलिसांवर पुण्यात ही घटना घडणं हे स्वाभाविक. तेलंगणामध्ये 5 ते 6 आमदार BRSची काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले आहेत. तर आगामी लोकसभेचं यश पाहता आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात त्याची काही इन्कमिंग ते आता इन्कमिंग किती आहे तर ते आम्ही आज सांगणं बेकार आहे. कारण की आज ते सरकारला आपल्या आमदार सांभाळणं आता हे सगळं कठीण भाग आहे. अजून ह्या 15 हे उद्याच्या विधान परिषदेच्या निवडणुका होऊ द्या, त्याच्यानंतर सरकार काही मंत्रिमंडळाचा विस्तार करते असं काहीतरी चाललेले आहे. हे थोडंसं झालं तर मग तुम्ही बघा कसा पोळा फुटतो यांचा. खूप लोक संपर्कात तेच सांगत आहे कसा पोळा फुटतो यांचा, तेव्हा यांना हे समजेल या सरकार. नवाब मलिकांना दादांसोबत महायुतीत ठेवू नये असं संघ वर्तुळातील विश्व हिंदू परिषदेचं म्हणणं आहे. काय वाटतं एकूणच या संघाचं कोण ऐकतंय? नरेंद्र मोदी ऐकत नाही, राज्यातलं सरकार ऐकत नाही, तर त्याच्यामुळे यांनी कशाला त्या ठिकाणी सल्ले द्यावेत हा प्रश्न आता लोकच विचारतात. त्यामुळे आम्हाला संघ आणि भाजपबद्दल बोलण्याचं काही कारण नाही. भाजप ही सत्तेसाठी काही पण, उद्या दाऊदला पण घेऊन ते लोक काम करतील असं या भाजपची परिस्थिती आहे. त्याच्यामुळे संघाने यांना या पद्धतीचा सल्ला देऊन आपला अपमान करू नये असं आमचं मत आहे. पण आता ते त्यांना सल्ला द्यावाच लागतं. आता त्यांचे काय ते, कारण की हे सगळे त्यांच्याकडे जातात, ते यांच्याकडे येतात. विधान परिषदेमध्ये निवडणूक जी आता काँग्रेसकडे काही अतिरिक्त मत आहे, कोणीकडे काँग्रेसचे अतिरिक्त? महाविकास आघाडीचे आमचे 3 उमेदवार आहे, मिलिंद नार्वेकर, जयंत पाटील, या दोघांनाही आम्ही त्यामध्ये मतदानामध्ये घेऊ आणि आमचे 3 उमेदवार आम्ही निवडून आणू अशा पद्धतीचं आमचं प्लॅनिंग झालेलं आहे. कालच्या बैठकीत ते अतिरिक्त मतांसंदर्भात काही चर्चा झाली? झालं, मी सांगितलं ना, आमचे 3 उमेदवार आमचे निवडून येतील. काल देवेंद्र फडणवीस यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली आहे. मला ते मगाशी सांगितलं, त्या प्रश्नाचं उत्तर दिलंच आहे. ते यांच्याकडे येतात, ते त्यांच्याकडे जातात. महायुतीची आज बैठक आहे मुंबईमध्ये, एकूणच विधान परिषद आणि विधानसभेची तयारी करू द्या ना. आता आमची काल मिटिंग झाली, आज त्यांची होत आहे. त्याच्यामुळे काय आता निवडणुकीचा प्रक्रिया आहे, त्या तयाऱ्या सुरूच होणार. चंद्रपूर जिल्ह्यातला पांढरपौलीमध्ये कोळशामध्ये ॲश मिक्स करून ते कर्नाटक सरकारला विकलं जातं. एका बाजूने राज्यात कोळसा टंचाई, दुसऱ्या बाजूने अशा पद्धतीनं भेसळ केली जाते आणि पोलिसांचं दाखल होतं. कर्नाटक यंत्र आणि पांढरपौली 2 ठिकाणी. मला केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाचा परिणाम आपण पाहतोय की केंद्र सरकारने पुष्कळशा खाणी ह्या प्रायव्हेट करून टाकलेल्या आणि त्या प्रायव्हेट केल्यामुळे आणि त्याही मोठ्या मोठ्या कंपन्यांना दिलेल्या आहेत. त्याच्यातला सगळ्यात मोठा हिस्सेदार आहे अदानी. आणि त्याच्यामुळे या प्रायव्हेट व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे इलेक्ट्रिक पॉवरला जाणारा कोळसा असेल, त्याच्यामध्ये मिक्सिंग असेल. त्याच्यामुळे आपण पाहतोय की महाराष्ट्रासहित अनेक राज्यामध्ये या भेसळ कोळशामुळे इलेक्ट्रिक महाग होतं आणि त्याला ग्राहकाला परिणाम भोगावा लागतो. राज्यातलं सरकार
2 दिवसापासून विधानसभेत सांगतोय की आता पुढच्या काळात आम्ही फ्री विद्युत देणार महाराष्ट्रात. आता हे फ्री विद्युत आता समजेल आता आपल्याला 1-2 दिवसामध्ये की लोक आता हे अधिवेशन संपल्यानंतर विद्युत फ्री मिळत आहे की पैसे जास्त मोजून देता येत आहे. तर हे सगळे प्रश्न आहेत ते भविष्यातलं सांगतात आहे की आम्ही मग देऊ. अरे तुम्ही राहणार नाही ना. महाविकास आघाडीने आमचे त्यावेळेचे ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी जेव्हा सौर ऊर्जेच्या प्रकल्पाच्या बाबतची भूमिका कॅबिनेटमध्ये मांडली तर याच अजित पवारांनी त्यावेळेस कडाडून विरोध केला, कारण त्यावेळेस हे अर्थमंत्री होते. आणि काल ते अजित पवार तेच सांगत होते की आम्ही फ्री देणार आहोत सौर ऊर्जेच्या माध्यमातून. त्याला काही एका दिवशी नाही होणार ना, तर त्याला काळ लागणार आहे. पण जे काही आता निवडणुका जिंकण्यासाठी खोट्या आश्वासन खोड्या थापा मारण्याचं काम जे सरकार करते आहे त्या विधानसभेतून करतात आहेत. लोकांच्या या लोकशाहीच्या पवित्र मंदिरातून ते खोटं बोलतात आहेत ते आपण पाहतोय. त्यामुळे जनता याच्यामधला योग्य निर्णय करणार आहे आणि त्यांची फ्रीवाली जी विद्युत वगैरे व्यवस्था आहे ती लोक आता समजतील त्याला की खरंच देत आहेत का नाही, आणि 24 तास देणार आहेत. त्यामुळे अजून ते सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे येणार आहेत. आता लोक त्याचा निर्णय घेतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.